नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक 1 संख्याज्ञान उपघटक 4 3 अंकी संख्येची स्थानिक व दर्शनी किंमत व्यवसाय। प्रश्न पहिला, 240 या संख्येतील 4ची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती? विद्यार्थी मित्रांनो, संख्या आहे 240। आपल्याला म्हटलंय 4ची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती? विद्यार्थी मित्रांनो, 4 आहे दशक स्थानी। मग आता दशक स्थानी असल्यामुळं 4ची स्थानिक किंमत आहे 40 आणि 4ची दर्शनी किंमत, मित्रांनो दर्शनी किंमत कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत त्या अंका एवढीच असते। म्हणजे 4ची दर्शनी किंमत 4च आहे, म्हणजे स्थानिक किंमत आली 40 आणि दर्शनी किंमत आहे 4। यातील फरक, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यातील फरक म्हणजे आपल्याला या ठिकाणी करावी लागेल वजाबाकी। आता शून्यातनं 4 जाणार नाही, शून्य खोडायचा, वर लिहायचा। 4कडनं हातचा 4च्या जागी 3, शून्याच्या ठिकाणी झाले 10, 10तनं 4 गेले, खाली राहिले 6 आणि 3 अशी 3। विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आलं आपलं या ठिकाणी 36। म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 36। प्रश्न नंबर 2, 802 या संख्येतील 8 व 2 या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? विद्यार्थी मित्रांनो, संख्या आहे 802। आता या संख्येतील 8 व 2 या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज, आता 2 आहे एकक स्थानी, 2ची स्थानिक किंमत आहे 2। त्यानंतर 8 आहे शतक स्थानी। विद्यार्थी मित्रांनो, 8ची स्थानिक किंमत आहे 800। मग आता दोघांची आपल्याला करायची बेरीज, म्हणजे 800 अधिक 2, बेरीज किती होणार? तर या ठिकाणी 802 हे आलं आपलं या ठिकाणी उत्तर। म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 802। प्रश्न नंबर 3, 909 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? विद्यार्थी मित्रांनो, संख्या आहे 909 आणि 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक, आता एकक स्थानी असणारा 9 याची स्थानिक किंमत आहे 9 आणि त्यानंतर शतक स्थानी सुद्धा 9 आहे, या 9ची स्थानिक किंमत आहे 900। विद्यार्थी मित्रांनो, स्थानिक किमतीतील फरक म्हणजे आपल्याला वजाबाकी करावी लागेल। मग आपण काय करणार? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार, 900 वजा 9। आता शून्यातनं 9 जाणार नाही, हा शून्य खोडला, या ठिकाणी आपण वर लिहिला। मग या ठिकाणी पुन्हा आपण 9कडनं हातचा घेणार, 9च्या जागी 8, या ठिकाणी 10 9, या ठिकाणी झाले 10, 10तनं 9 गेले, खाली राहिले 1, 9 आणि 8 उत्तर आलं 891। म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 891। प्रश्न नंबर 4, 677 या संख्येतील 7च्या स्थानिक किमतीचा गुणाकार खालीलपैकी कोणता आहे? विद्यार्थी मित्रांनो, संख्या आहे 677। आता 7च्या स्थानिक किमतीचा गुणाकार, आता एकक स्थानी असणारा 7 ज्याची स्थानिक किंमत आहे 7, त्यानंतर दशक स्थानी जो 7 आहे त्या 7ची स्थानिक किंमत आहे 70। विद्यार्थी मित्रांनो, यांचा करायचा आहे आपल्याला गुणाकार, म्हणजे आपण करणार 70 गुणिले 7, 7 0 0 आणि 7 7 49, उत्तर आलं 490। म्हणजे चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 490। प्रश्न नंबर 5, 333 या संख्येतील कोणत्या 3ची स्थानिक किंमत जास्त असेल? विद्यार्थी मित्रांनो, 333, आता एकक स्थानी असणारा 3 त्याची स्थानिक किंमत आहे 3, दशक स्थानी असणारा 3 ज्याची स्थानिक किंमत आहे 30 आणि शतक स्थानी असणारा 3 त्याची स्थानिक किंमत आहे 300। मित्रांनो, प्रश्न आहे कोणत्या 3ची स्थानिक किंमत जास्त आहे? तर शतक स्थानी असणारा जो 3 आहे ज्याची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे 300। म्हणजे पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शतक स्थानच्या। प्रश्न नंबर 6, 545 या संख्येतील शतक स्थानच्या 5ची किंमत एकक स्थानच्या 5च्या किमतीपेक्षा कितीने जास्त आहे? विद्यार्थी मित्रांनो, संख्या आहे 545। बघा आता काय म्हटलंय, या संख्येतील शतक स्थानच्या 5ची, आता शतक स्थानच्या 5ची स्थानिक किंमत आहे 500, शतक स्थानच्या 5ची स्थानिक किंमत
एकक स्थानच्या 5च्या किमतीपेक्षा कितीने जास्त आहे? आता एकक स्थानी असणारा 5 याची स्थानिक किंमत आहे 5. 5च्या किमतीपेक्षा कितीने जास्त आहे मित्रांनो? आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करावी लागणार आहे. 500 वजा 5. मग आता या ठिकाणी 10तून 5 गेले 5, 9,9 आणि 4,4 उत्तर आलं 495. म्हणजे शतक स्थानच्या 5ची स्थानिक किंमत ही एकक स्थानच्या 5च्या स्थानिक किमतीपेक्षा 495ने जास्त आहे. म्हणजे 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 495. प्रश्न नंबर 7. 800 या संख्येतील कोणत्या शून्याची स्थानिक किंमत जास्त असेल? विद्यार्थी मित्रांनो 800 आता या संख्येमध्ये एकक स्थानी आणि दशक स्थानी काय आहे? शून्य आहे. तर कोणत्या शून्याची स्थानिक किंमत जास्त असेल? विद्यार्थी मित्रांनो शून्य कोणत्याही स्थानी असू द्या, एकक स्थानी, दशक स्थानी, शतक स्थानी किंवा हजार स्थानी, कोणत्याही स्थानी असेल तर शून्याची स्थानिक किंमत शून्यच आहे. म्हणजे दोघांची सारखीच. शून्याची स्थानिक किंमत दोघांची सुद्धा काय असणार आहे? सारखीच असणार आहे. दोघांची सुद्धा 0 0 हीच स्थानिक किंमत असेल. म्हणजे 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दोघांची सारखीच. प्रश्न नंबर 8. 444 या संख्येतील अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? विद्यार्थी मित्रांनो 444 या संख्येतील अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज तेवढेच येणार आहे. आता या ठिकाणी आपण बघितलं एकक स्थानच्या 4ची स्थानिक किंमत 4, दशक स्थानच्या 4ची स्थानिक किंमत 40 आणि शतक स्थानच्या 4ची स्थानिक किंमत आहे 400. आता सगळ्यांची जर आपण बेरीज केली 400 अधिक 40 अधिक 4 तर उत्तर तेवढंच येणार आहे 444. म्हणजेच 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 444. प्रश्न नंबर 9. 877 या संख्येतील कोणत्या 7ची स्थानिक किंमत कमी असेल? विद्यार्थी मित्रांनो संख्या आहे 877 आणि कोणत्या 7ची स्थानिक किंमत कमी असेल? एकक स्थानच्या 7ची किंमत आहे 7, दशक स्थानच्या 7ची स्थानिक किंमत आहे 70. तर कमी किंमत कोणाची आहे? तर एकक स्थानच्या 7ची किंमत कमी आहे. म्हणजे 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एकक स्थानच्या. प्रश्न नंबर 10. 123 या संख्येतील कोणत्या अंकांची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? मित्रांनो संख्या आहे 123. कोणत्या अंकाची स्थानिक किंमत जास्त आहे? आता एकक स्थानी असणारा 3 ज्याची स्थानिक किंमत आहे 3, दशक स्थानी असणारा 2 ज्याची स्थानिक किंमत आहे 20 आणि शतक स्थानी असणारा 1 ज्याची स्थानिक किंमत आहे 100. तर कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? तर 1ची स्थानिक किंमत आहे 100, ती सर्वात जास्त आहे. म्हणजे 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1. प्रश्न नंबर 11. 845 ही संख्या 548 अशी लिहिल्याने 4 या अंकाची स्थानिक किंमत कितीने बदलली? विद्यार्थी मित्रांनो संख्या 845 ही संख्या कशी लिहिली? तर 548 अशी लिहिल्याने 4 या अंकाची स्थानिक किंमत कितीने बदलली? आता विद्यार्थी मित्रांनो 845 मध्ये 4 आहे दशक स्थानी ज्याची स्थानिक किंमत आहे 40. त्यानंतर 548 मध्ये सुद्धा 4 हा दशक स्थानीच आहे ज्याची स्थानिक किंमत आहे 40. म्हणजे दोघांच्या स्थानिक किमतीमध्ये कितीने फरक झाला का? तर फरक या ठिकाणी काहीच झालेला नाही आहे. दोघांची सुद्धा स्थानिक किंमत सारखीच आहे. म्हणजे या ठिकाणी 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 0. स्थानिक किंमत कितीने बदलली? 0ने. स्थानिक किंमत बदललेलीच नाही. म्हणून 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 12. 42 स्टार किंवा फुली या संख्येतील दशक स्थानच्या व एकक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची वजाबाकी 14 आहे तर स्टारच्या जागी असलेला अंक कोणता? विद्यार्थी मित्रांनो संख्या आहे या ठिकाणी 42 आणि त्यानंतर आहे फुली. आता फुलीच्या जागी या ठिकाणी कोणता अंक आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. एकक स्थानच्या व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची वजाबाकी 14 आहे. तर मित्रांनो हा जो 2 आहे दशक स्थानी ज्याची स्थानिक किंमत किती आहे? 20 आहे. मग आता एकक स्थानी कोणता अंक असला पाहिजे म्हणजे वजाबाकी 14 येईल?
तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक आपल्याला 1 दिलेला आहे 6, म्हणजे आपण या ठिकाणी 2 4 2 आणि पर्याय क्रमांक 1 म्हणजे एकक स्थानी जर आपण 6 घेतला तर आता एकक स्थानच्या 6ची स्थानिक किंमत 6, दशक स्थानच्या 2ची स्थानिक किंमत 20, म्हणजे या ठिकाणी फरक बरोबर 14 येईल का, तर आपण करणार वजाबाकी 20 वजा 6. मग आता या ठिकाणी शून्यातनं 6 जाणार नाही, 2कडनं हातचा, या ठिकाणी 1, शून्याच्या ठिकाणी 10, 10तनं 6 गेले, खाली राहिले 4, एकाशी 1, उत्तर बरोबर आलं मित्रांनो 14. म्हणजे फुलीच्या जागी जर आपण 6 हा अंक घेतला तर बरोबर एकक दशक स्थान आणि एकक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची वजाबाकी बरोबर 14 येते. म्हणजे 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6. प्रश्न नंबर 13. 527 या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज. विद्यार्थी मित्रांनो संख्या आहे 527. आता या 7ची दर्शनी किंमत आहे 7, 2ची दर्शनी किंमत आहे 2 आणि 5ची दर्शनी किंमत आहे 5. विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत त्या अंका एवढीच असते. आपल्याला या ठिकाणी करायची बेरीज. आता 7 आणि 2 9, 9 आणि 5 या ठिकाणी झाले 14, म्हणजे सर्व अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज आली 14. कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते. म्हणजे 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 14. प्रश्न नंबर 14. 909 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती. विद्यार्थी मित्रांनो संख्या आहे 909 आणि 9च्या स्थानिक किमतीची बेरीज म्हटलं एकक स्थानच्या 9ची स्थानिक किंमत 9, शतक स्थानच्या 9ची स्थानिक किंमत आहे 900. दोघांची आपल्याला मित्रांनो बेरीज करायची आहे 900 अधिक 9, उत्तर येणार आहे 909. म्हणजे 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 909. प्रश्न नंबर 15. 7 स्टार स्टार या संख्येतील दशक स्थानच्या व एकक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज 44 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल. विद्यार्थी मित्रांनो 7 स्टार आणि स्टार. आता एकक स्थानी आणि दशक स्थानी असणारे जे अंक आहे त्यांची स्थानिक किमतीची बेरीज आपल्याला या ठिकाणी 44 सांगितलेली आहेत आणि दोनही स्टार स्टार आहेत, म्हणजे दोनही ठिकाणी एकक स्थानी आणि दशक स्थानी सारखाच अंक असेल. मग मित्रांनो 44 बेरीज कधी येईल, तर या ठिकाणी आपल्याला 4 हा अंक असायला हवा. म्हणजे एकक स्थानी 4 आणि दशक स्थानी सुद्धा 4, कारण की एकक स्थानच्या 4ची स्थानिक किंमत 4, दशक स्थानच्या 4ची स्थानिक किंमत 40. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावे लागेल, दोघांची बेरीज. म्हणजे 40 अधिक जर 4 केलं तर उत्तर बरोबर किती येणार 44. म्हणजे स्टारच्या जागी मित्रांनो कोणता अंक असेल, तर स्टारच्या जागी 4 हा अंक असेल. म्हणजे ती संख्या असणार आहे 744. म्हणजे एकक स्थान आणि दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज 44 येते. म्हणजे 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 4. प्रश्न नंबर 16. 159 या संख्येतील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात कमी आहे. विद्यार्थी मित्रांनो 159 आणि या संख्येतील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात कमी आहे. मित्रांनो 9ची दर्शनी किंमत आहे 9, 5ची दर्शनी किंमत आहे 5 आणि 1ची दर्शनी किंमत 1च आहे. मग आता कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते. म्हणजे सर्वात दर्शनी किंमत कमी कोणाची आहे, तर 1ची कमी आहे. म्हणजे 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1. प्रश्न नंबर 17. 777 या संख्येतील शतक स्थानच्या व एकक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक टिंबटिंब आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी संख्या आहे 777. आता शतक स्थानच्या आणि एकक स्थानच्या 7ची स्थानिक किंमत 7, शतक स्थानच्या 7ची स्थानिक किंमत आहे 700 आणि दोघांच्या स्थानिक किमतीतला फरक म्हणजे आपल्याला फरक म्हटलं की वजाबाकी करायची. 700 वजा 7. आता शून्यातनं 7 जाणार नाही, या ठिकाणी 0 आपण खोडला वर लिहिला. या ठिकाणी 7कडनं हातचा घेतला, या ठिकाणी झाले 6 10, 10तनं 7 गेले, खाली राहिले 3, 909 आणि 606. मित्रांनो उत्तर आलं 693. म्हणजे 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 693.
प्रश्न नंबर 18, खालीलपैकी कोणत्या संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किंमत 50 आहे? मित्रांनो, कोणत्या संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किंमत 50? आता पर्याय क्रमांक आपण जर या ठिकाणी 1 बघितला म्हणजे आहे 150. आता 150 मध्ये जो 5 आहे त्या 5 ची स्थानिक किंमत आहे विद्यार्थी मित्रांनो 50. पर्याय क्रमांक आहे 2, 2500. विद्यार्थी मित्रांनो 2500 म्हणजे 2500. आता या ठिकाणी जो 5 आहे तो आहे शतक स्थानी आणि या 5 ची स्थानिक किंमत आहे 500. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 जर म्हटलं किंवा क आहे 450. विद्यार्थी मित्रांनो 450. आता या ठिकाणी जो 5 आहे हा आहे दशक स्थानी ज्याची स्थानिक किंमत आहे 50. आणि त्यानंतर पुढे पर्याय क्रमांक 4 आहे 8005. 8005. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एकक स्थानी 5 आहे, या 5 ची स्थानिक किंमत आहे 5. आपल्याला प्रश्न विचारलाय कोणत्या संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किंमत 50 आहे? तर मित्रांनो आणि क या संख्येतील 5 ची स्थानिक किंमत 50 आहे. उत्तर आहे आणि क. म्हणजे 18व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त आणि क योग्य. प्रश्न नंबर 19, 734 या संख्येतील शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत किती? विद्यार्थी मित्रांनो संख्या आहे 734. या संख्येतील शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत, आता शतक स्थानी आहे 7, ज्या 7 ची स्थानिक किंमत आहे 700. मग उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे 70, चुकीचा पर्याय क्रमांक 2 आहे 700. विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 7 या ठिकाणी चुकीचा आणि सर्व पर्याय बरोबर. मित्रांनो सर्व पर्याय बरोबर नाही आहे, फक्त पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 700. प्रश्न नंबर 20, 189 या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? विद्यार्थी मित्रांनो 189. आता कोणत्या अंकाची स्थानिक किंमत? आता स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे 9 ची स्थानिक किंमत आहे 9. 8 ची स्थानिक किंमत 80 आणि हा जो शतक स्थानी असणारा 1 आहे ज्याची स्थानिक किंमत आहे 100. मित्रांनो 1 ची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक ब 1. म्हणजेच 20व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फक्त ब योग्य. प्रश्न नंबर 21, पुढीलपैकी कोणत्या संख्येतील 7 या अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज 14 येईल? विद्यार्थी मित्रांनो कोणत्या संख्येतील 7 या अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज 14 येईल? विद्यार्थी मित्रांनो हा शेवटचा प्रश्न आहे या व्यवसायातील आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. 3 अंकी संख्येची स्थानिक व दर्शनी किंमत हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.